guys, welcome back to my YouTube channel that is Rubeni Patil Vlogs. So guys, आज आम्ही जाणार आहोत फार्म हाऊसला आमच्या राजापूरला. कोकणच्या साईडला माहिती कोकणच्या साईडलाच आहे. हां, तर मी जाणार आहे किती वर्षानंतर 2 वर्षानंतर जाणार आहे मी फार्म हाऊसला. आणि का जाणार आहे ते मी नंतर सांगतो तुम्हाला का जाणार आहे. सो आता वाजलेत 3, आम्हाला 4 वाजता निघायचं. आणि मी हा व्लॉग मेन टाईमवर का काढते आहे त्याच्यासाठी पण खूप रिझन आहे. पहिली की मी विसरली आणि दुसरी की मला टाईमच नाही भेटला काढायला. मी कामं करते कधीपासून आणि मी डेली व्लॉग्स नाही टाकते कारण ऑफकोर्स माझ्या डेली डेजमध्ये मी काहीच नाही करत जे तुम्हाला मी दाखवू शकेल असं. सो आम्ही बॅग भरले आणि माझी अलग बॅग आहे कारण माझ्याकडे खूप सारे कपडे येतात म्हणून. अँड बाय द वे गाईज, आय हॅव डन नेल्स सॉरी हे बघा. ओके, आणि मेहंदी पण केली आहे. तो गाईज आम्ही फार्म हाऊसला या कारण चाललो आहे कारण सत्यनारायणची पूजा आहे 29 तारखेला. आजची डेट आहे 27. आजच आम्ही निघणार आहोत 5 वाजता. तर आता तर 4 वाजता बोललेली पण आता 5 झाला कारण कोणचीच काय तयारी झाली नाही आहे म्हणून वाटत तर नाही की 4 वाजता निघणार. आता 3:47 झाले. आता बघू किती वेळ लागेल अजून. दिसते Shut up. I look better than you. आता आम्ही निघालोय. सो गाईज आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबलोय चार्जिंग करायला गाडी. आणि मी ब्राऊनला फिरवते. तो ॲक्च्युली सगळ्या इथे जाऊन आलाय, त्याला नवीन वाटतोय तर ही इज लिटली बिट कॉन्शियस की आम्ही कुठं आलोय. सध्या चार्जिंगला लावलंय बघू दे किती 37 चार्जिंग झाले सध्या. आणि पप्पा गेलाय वॉशरूमला. इथे समोर एक हॉटेल्स टाईप धाबा आय डोंट नो काय आहे तिथे आम्ही जायचा विचार करतोय कारण जवळच आहे गाडीच्या. तर येस विथ हिम. तो जाता मी हॉटेलला आलो आहे आणि काहीतरी मागवतोय. मम्मी मागवते काहीतरी. आता ते खाऊ आणि निघू लगेच. चार्जिंग झाली तर नाही तर नाही. तो गाईज आता आमचा जेवण बिवून झालेला आहे. आता आम्ही बसलोय आणि आता चार्जिंग फुल झाली आहे. हो नाही तुम्हाला मारून टाकायचंय का? आता आम्ही जाऊ. कुठला इन्सिडेंट? जो मगाशी झाला तो मी मम्मीचं औषध पिलं तो. अरे हा गाईज काय झालं माहिती आहे, बिस्लेरीची बॉटल हिला वाटलं की बिस्लेरीची बॉटल आहे तर बिस्लेरीचंच पाणी असेल पण त्यात निघाला मम्मीचा औषध. डायबिटीसचा असतो असं कोणाला वाटणार पण नाही की पाणी नाही करून औषध. थंड होता ना, फ्रीज मध्ये होता काय बोलली असेल. मी तर खूप वेळा बघितलं, माझं मन बोलत होतं पी निष्ठा पी. मला मनाचं ऐकायलाच नव्हतं पाहिजे. साला पिला आणि उलटी केली. उलटी केली मी मग. हे बघा ब्राऊन स्क्रिप्टेड उलटी नाही केली. इथे बघा केली तिथे लगेच. एवढं सगळं सामान आहे इथे. खूप सारं. ही कोणची उडी आहे? माझी उडी सृष्टीने घाण केली, घाणेरडीने. आता आम्ही थोड्या वेळात निघू. मम्मी काय करते? पप्पाला जेवण. मग आता आम्ही थोड्या वेळात निघू. हेच बोल थोड्या 97 बंद केली. ब्राउनी बघा कसं बघतो पप्पाला. बघा इथे एक सीन झालेला आहे. बावणीला गाईस तरी आता चालू ना एक गाडी आणि आमची मम्मीचं रिॲक्शन बघाल ना तर मम्मी लाईक मम्मी कुठं बस चांगली चालू नाही. हो बघ खूपच तुम्ही एकदम. तुम्ही अशी तरतच. ही जर कसं म्हणजे चालणार नाही, मधून चालेल स्वतःची पण आणि दुसऱ्या लाईन. आता फर्स्ट ट्राय होता तो. फर्स्ट ट्राय ऑलरेडी फर्स्ट ट्राय अशी चापट दे ना तुला.
गाईज आज मी पॅसेंजर प्रिन्सेस आहे. गाडी आली थांब. गाडी आली ते कुठे गाडी तिथे एवढे लांब भाई तू कधीची टर्न मारला असता. चल वापस करू साईडला चल. तुला टर्न मारताना ना उतर का. हो तेच काम राहिलंय माझं. थांबू पक्की एडी आहे गाईज. गाईज जाम घाबरवते आम्हाला. चलो अशी तर कधीच घरी पोचणार रे. 1 महिना लागेल तुला पोचायला. काय नाही गाडी गेल्या चल. निघते ती गाडी हेवी झाली. हेवी ड्रायव्हर आहे ना म्हणून. आता बघ कसला पाणी. पाय तू या साईडनी मधून नाही चालायचं. या साईडनी चल. अगं एवढा स्लो केलं तर भाई झालंच मग कल्याण. बाई बाई जरा सांगून. आमची फाटलेली आहे गाईज. काय सांगू तुम्हाला. गाईज इथं बघा अजून लोक पण शिकायला आणि कार बी. आम्हाला स्पोर्ट शिकवायला कारण की आम्ही भाई स्पीड ब्रेकर चायचा गोळीच्या खायला अशी कशी. गाईज रिलेटेड होता जो ब्रेक मारलाय ना जाम डेंजर वाला मारला. तुला सवय ना अशी राहायची म्हणजे पाठीमागे बघून. मला माहितीये का गाईज बघितला मी कशी चालवते. पण चांगलीच चालवते. सो गाईज आता मी पोचलोय आणि रात्री मी ऍक्च्युली व्लॉग नाही काढला कारण रात्री नाही सकाळीच आम्ही पोचलो ना 6 वाजता. 7 वाजता पोचलो आम्ही. हे बघा आमचा जॅगवार. मी थोड्या वेळेला हा चालू आहे. खूप घाबरतोय हा. ते येतं ते. चल चल उडी मार उडी मार. फायनली उतरला आहे हा. ये फिरू चल. हा कोंबड्यांची काही घाबरतो तो बघा. कोंबडा आहे तिथं. हे बघा सगळ्या जागा. यो पण ट्रॅक्टरचंच काहीतरी आहे. हा ते पाठीमागे लावतात आय थिंक सो ते असेल. आणि बाकी ते सगळं आमचं इथे फार्म हाऊस आहे तिथपर्यंत. काहीच आता मी तुम्हाला आमचा फार्म हाऊस दाखवतोय कुठपर्यंत आहे आणि कसं आहे. इथे फार्मिंग चालू आहे थोडीशी. बघा अजून आमची विहीर पण येते तिथं जायला माझी फटते कारण बिकॉज तिथे वाघ बीक माकड बिकड असतात म्हणून मला किती वाटते जायला. आणि दिस इज बनाना लीफ गाईस. बनाना लीफ नाही बनाना ट्री. आणि त्याच्याच वरती आहे नारळचं झाड. आणि इथे खूप सारे नारळचे झाड आहे ज्याच्यात नारळ आहेत. हे बघा आता आपण थोडा फिरू. आणि बघा माझी मेहंदी. मी ॲक्च्युली मी निघलोच किती वाजता 6 वाजता निघलो आम्ही. तर तेवढा लेट तर होतोच. आता थोडासा तिथपर्यंत जाऊ जिथपर्यंत फार्मिंग केली आहे. त्याच्या पुढं पण आहे काजूचे झाड आहेत आमचे खूप सारे. तर तिथपर्यंत तर नाही जाणार मी. इथे काय आहे काय माहिती. आय थिंक सो पालक बिलक लावलंय. इथे पण काजूचे झाड आहेत. तुम्हाला दाखवत थांबा. ते जे तुम्हाला दिसत आहेत त्या साईडला ते सगळे काजूचे झाड आहेत. हे बघा कॉर्नरला इथे ते पण असतात ते माकड मोठे मोठे. मला नाही माहिती काय बोलतात त्याला. सॉरी माझी मराठी थोडीशी कच्ची आहे. सो गाईज आता मी उठली आहे आणि फार्ममध्ये मी गेलती. तुम्हाला क्लिप्स दाखवेल म्हणजे दाखवले असतील मी. आणि आता मी काहीच नाही टाईमपास करते याला फिरून फिरून. आणि कुत्रा आहे गाईस मला मी थोड्या वेळात दाखवेल. थांबा. आमचा ब्राउनी जो आहे तो पागल झाला आहे त्याच्या पाठी. बघा गाडी इथे लावली मी पार्क केली आहे. आणि ट्रॅक्टर आहे हेट बी. हा बघा हा तर पाठीत लागला त्याच्या.
आणि वरतून घुरतो पण आहे बघा. लोक आले फिरून आणि मला भीती वाटते तिथे जायला. तो बाई कुठं आला तो काहीच नाही करत. आणि बाई काय बोल काय माझी फाटी गेली तिथे जायला. हल्ला बिल्ला तर ते पाठीमागे बघ काय चालू आहे. ती नुसती रील वाटत असते, तिला काही प्रॉब्लेम नाही. तेच आणि मम्मीचा लसूण सोलतात, कामं चालू झालेली आहेत. आम्ही काय नाही करत आहे, आम्ही टाइमपास. दे मला दे, तू दे इकडे ये या. तो पण आला. ओ भाई साहब, ओ भाई ए काय चालू आहे? हगिंग चालू आहे का बाबा? एवढा लाड ब्राउनी, एवढा लाड. तो पण काढतीच. मंडप लागणार म्हणजे यो जो एरिया आहे ना, इकडे सगळं इकडे असतं सगळं मंडप लागणार आहे. आमचा आप्पाजी बसलाय आणि इकडे होणार होता एक डीजे, पण डीजे आहे होणार आहे. ढोल होणार, बँडवाला असतो ना तो होणार होता, पण तो कॅन्सल केला. आई बोलली की नको तो, ते काय आहे किती वेळ कायच होईल त्याच्यात, जास्त नाही होणार काय. त्यामुळे मग मंडपवाल्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही लोक डीजे घ्या, मी 1 दिवस एक्स्ट्रा 2 दिवसाचा डीजे देतो तुम्हाला. मग डीजे यूज करणार, पूजा करणार, नाचणार. कारण की शावसा नाही, कारण की ते लोकांची एक्झाम तर काकासा उद्या रात्री निघतील शाळेची, मग सकाळी पोचतील, मग वापस संध्याकाळी निघणार पूजा झाल्यावर असं. आणि बरेचसे लोक येणार, आप्पाचे फ्रेंड्स म्हणजे नाक्यावरचे लोक ते सगळे येणार आहेत. मग आमचे आईसा येणार आहेत, म्हणजे पप्पाच्या काकीसा म्हणजे काकीसा, ते सगळे पण येतील. उद्या मंडपाचं सगळं डेकोरेशन दाखवेल, त्याच्यानंतर ते लोक आल्यावर पण दाखवेल. आणि बाय द वे ऋतूचा तिथं फिरतात शायनिंग बॉलसोबत, कशी खेळते येडीचे. भावनीने बघितलं सकाळ झालेली आहे, सॉरी दुपार झालेली आहे. इकडं बसलेली आहे, इथं सगळी परवासाठी चालू आहे काम. आमचा आप्पा आहे बसलाय काम करत, इथं शेण लावत आहे आणि अर्धा लावलेला आहे, इकडे पण लावायचं आहे. इकडे ते सिमेंट लावत आहेत, आतमध्ये पेंटिंग चालू आहे. इथं आमचा ट्रॅक्टर आहे आणि ही नाटकी मध्ये चालली आहे शायनिंग मारत. आणि तिकडे पण काहीच तुम्हाला माहिती, इकडं गाडी होती मिनी लावून पार्किंगमध्ये लावलेली आहे आणि नुसती घाबरवती, इकडे आहे. एवढी डरपोक आहे, एवढी डरपोक मी माझ्या आयुष्यात तुम्ही लोक पण काल ऐकलं असेल किती घाबरली जेव्हा मी गाडी उभा झाली होती. आणि तू ती जास्त नाही छोटस व्हिडिओ, त्या व्हिडिओ पण बनवले आम्ही नाही. बघा कशी व्लॉग काढते, काही येत नाही व्लॉग काढता बघाचेच. ती पण आली, पण मला भीती वाटते इथे जायला, कारण तसे मंडरून येऊ आम्ही आलशी जाऊन. ती बघा तिसरी प्लेयर पण येईन. पाठीमागे बघ कोण आहे. कॉपी कॅट लोक आमची कॉपी करतच असतात माहिती का. इज ब्राउनी यो ब्लॉग आयफोन इधर आहे, आयफोन. तो गाईज इथं असं रस्ता आहे. बाय तुम्ही काही सगळी अख्खी आमचीच जागा आहे, तिकडे पण अख्खा आमचीच जागा. मग त्यानंतर हे जे आहेत ना, हे काजूचे झाड आहेत. काजू आंबा, सो मेनी थिंग्स आर देअर. आणि ते जलवलंय सगळं.
थिंक जे भात होतं शाळेची, आय डोंट नो काय होतं. मग नंतर हे तर फक्त अशी बॉर्डर्ड करून ठेवलंय. म्हणजे पाठी नाही, ह्याच्या पाठीमागे, या पत्र्याच्या पाठीमागे पण आमचीच जागा आहे. मग नंतर याच्या ही पण पाठीमागे आमचीच आहे, पण याच्यात जायचं कसं. ही अशी जाली लावून ठेवली आहे. आणि जाली का लावणे माहिती, कारण की ना गाय बैल बिबट्या सगळे येत असतो. हा येत असतात. आईला मराठी गेली उडत, माझी अशीच आहे, सो इग्नोर. तर इथं पण आमची जागा आहे, ही पण अख्खी आमची जागा आहे. ती खालपर्यंत अख्खी आमची आहे. ती झाडांच्या मुळे दिसत पण नाहीये. आणि ती कुठे गेली? नदी पण आहे तिथे ना, आमच्या बावडीच्या बाजूला ना खाली. हा सॉरी, यो जो एंड होतो ना, यो जो खालची जागा आमची, तिथे एक्झॅक्ट छोटीशी अशी वाहती नदी आहे. नदी पण नाही बोलू शकतो, पाणी वाहतो तिथं. आम्ही गेलतो पाण्यात आणि तो खाली रोडच्या इथपर्यंत जातो. हा, तो रोडला निघतो डायरेक्ट. गाईज येतं, ही लोक मला सोडून गेलेत पाठी, कारण मी थांबलेली केस बांधायला. माझी फाटी. झाडं बघून चालायला लागतील, कारण झाडांच्या वरती बिबट्या पण बसलेला असू शकतो. मम्मा ही बघा, मी थांबते तर तो पण थांबतोय, मी चालते तर तो पण चालतोय बघा. ही इज माय फॉलोअर अँड माय स्टॉकर टू. बघा अजून दुसरा गेट आला नाही, कसा नाही आला, थांबतोय सारखा. खूप काटेवाले पण झाड आहेत तिथे, तर म्हणून समजून जायला लागेल. हे बघा, माय गॉड, मम्मा हे काय होतं गाईज. बघा ॲक्च्युली इथून पण एक जागा होती इकडून जायच्यासाठी, पण आता झाडं जास्त मोठे झालेत म्हणून बघा आम्ही कापतो पण आहे. मी जो तुम्हाला दाखवला ते पण घासपूस होता, हेच होते ते, हेच जे कापायचे अजून खाली येत आमचं. तर बघू काय आहे ते. ॲक्च्युली आमचा जो पहिला कुत्रा होता कालू नावाचा, लाईक हिम, तो गेला बिबट्याच्या पाठी, कारण त्याला वाटलं काहीतरी आवाज येते, तर तो गेला त्याला शोधायला. तर बिबट्या त्याला उचलून नेला आणि त्याच्या हड्ड्या आता इथे पडले जिथं आम्ही चालू. गाईज आमची विहीर आलेली आहे, तुम्हाला दाखवतो. भाई इथं पण बंद झालं ऑलमोस्ट, म्हणजे इथं पप्पा तर गाडी घेऊन येणार चार्जिंगला लावायला. इकडचा जो आहे ना, ह्यो पण आमचंच आहे बाय द वे ना ऋतू, सगळं एंडपर्यंत. हे जंगल पण आमचंच आहे. अरे विहिरीजवळ काही सृष्टीची फाटलेली आहे. आणि इथे खूप इंटेन्स जंगल आहे. आम्हाला हे की साप बीप नाही दिसायला पाहिजे, बस फोटो बिटो काढायला किती भारी ना. इथे झोपून येतो ना, त्याची मज्जा असते. म्हणजे आमचा काका इथे येऊन बसतो दुपार अख्खा. काकाचं ते एवढाच वेळच आहे प्रेमी, नेचर प्रेमी, ते काय बोलायचं. तर आम्ही ऑलमोस्ट पोचू, तुम्हाला दाखवतो. सो गाईज हा ब्लॉग मी इथे सेंड करते, आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये हे तुम्हाला मी दाखवणार आहे की कशी प्रिपेरेशन चालू आहे आणि कोण येणार आहे, ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल मी. आणि मेन पूजा 30 तारखेला आहे, तर तेव्हा मजा येईल. ॲक्च्युली मला पण नव्हतं माहिती 30 तारखेला पूजा, मी बोलली 29 तारखेला, आज 28. हां, तर 30 तारखेला पूजा आहे, तर सगळेजण उद्या येणार आहेत ऑलमोस्ट. तर तेव्हा तुम्हाला मी सगळ्यांना दाखवेल की कोण येणार. तर आजसाठी एवढाच, बाय बाय.